Co-powered by टेक्नो. शिवसेनेचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती होतोय. आगामी विधानसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते सचिन भाऊ अय्यर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दसऱ्याच्या आपल्या सर्वांना आणि विशेषतः प्रेक्षकांना पण मनापासून शुभेच्छा. आज दसरा आहे परंतु दसरा मेळावा होतोय, तर दुसरीकडे आगामी विधानसभा आहेत. त्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती हा दसरा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? दसरा मेळावा एकच होतोय कारण बाकी इकडे सर्व इव्हेंट्स चाललेले आहेत आणि आता हल्ली तर काही ऑनलाईन पण इव्हेंट्स करायचा प्रयत्न काही लोक करत असतात. परंतु एक गोष्ट नक्की आहे की गेल्या अनेक वर्षापासून शिवतीर्थावरती ही जी परंपरा आहे ही आदरणीय बाळासाहेबांनी आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही कायम ठेवलेली आहे. आणि मला असं वाटते तोच विचाराचा सोना लुटण्यासाठी असंख्य लोक कार्यकर्ते महाराष्ट्रातून येतील आणि यावेळी तर अजून आवर्जून सांगावं लागेल की देशातून पण काही लोक या मेळाव्याला आणि विशेषतः या कार्यक्रमाला येणार आहे. तर एक आनंदच आहे आणि आनंद होत असताना निवडणुकीला सामोरे जात असताना नेमकं काय दिशेने महाराष्ट्र चाललेलं आहे आणि आपण एक जागृत नागरिक या नात्याने आणि मतदार नात्याने काय भूमिका घेतली पाहिजे या सर्व गोष्टीची चर्चा किंबहुना सुतवाच आज या मेळाव्यातून होईल असं मला वाटते. अगोदर आपण जर पाहिलं तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यामध्ये सर्वांना संबोधित करत होते. त्यानंतर पक्षप्रमुख संबोधित करत असतात. पक्षाची पुढील भूमिका आणि पक्षाची पुढील दिशा या मेळाव्यातून आपल्याला सर्व शिवसैनिकांना सर्व नेत्यांना दिली जाते. तर तुम्हाला काय अपेक्षित आहे की आज पक्षप्रमुख अशावर बोलतील? कारण आगामी विधानसभा आहे, महाविकास आघाडी आहे, तर दुसरीकडे महायुती म्हणून वारंवार त्यांचा प्रचार केला जातोय. महाविकास आघाडीचं सरकार येणार असं वारंवार म्हटलं जात आहे. तर तुम्हाला काय अपेक्षा आहे की काय उद्धवजी बोलतील? आज मला असं वाटतं की महाराष्ट्राला ज्या पद्धतीने लुटण्याचं काम झालेलं आहे, ज्या पद्धतीने महाराष्ट्राची एका प्रकारे पडझड करण्याचं काम काही लोक करत आहेत, मग वेगवेगळ्या विभागामधून असेल, या सर्वांचा सारांश मला असं वाटतं त्यांच्या वक्तृत्वातून येतील आणि एक संघ महाराष्ट्र कसं ठेवलं पाहिजे आणि ह्यांच्यातून या महायुतीतल्या लोकांकडनं हे सरकारमधून त्यांना बाहेर का काढावं ह्याचाही सुतोवाच मला असं वाटते आज ते करतील. कारण शेवटी आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राची जनतेकडे राजकीय दृष्टिकोनातून दायित्व आणि विशेषतः शिवसेना पक्षाचा हा मोठा एक जबाबदारीचा आहे असं मी या निमित्ताने समजतो. आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावरती लोकांची ही अपेक्षा असते की शिवसेना पक्ष म्हणून काय भूमिका घेणार आहेत आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे काय म्हणत आहेत याकडे लक्ष राहणार आहे. आणि मला असं वाटते ते आज सुतोवाच करण्याचं काम करतील आणि या सर्वांचा समाचार पण घेतील. कारण 1200 GR हा ऐतिहासिक रेकॉर्ड केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल की असा कुठचाही वर्ग राहिलं नाही की ज्यासाठी महामंडळ तयार केलेलं नाही आहे. परंतु महामंडळाचं डोकं कुठे, पाय कुठे, हात आहेत की नाही हा प्रश्न त्या त्या घटकातली लोक विचारण्याचा प्रयत्न करतात. म्हणून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशा योजना आणले जातात ज्याला काय अर्थ नाही आणि आणले तरी देखील किती दिवस टिकतील हा संभ्रम ज्यावेळी लोकांच्या मनामध्ये निर्माण करून एका प्रकारे तुम्ही आमिष दाखवण्याचं काम किंबहुना त्या मतदारांचा भाव ठरवण्याचं काम करताय की काय असा प्रश्न निर्माण होतो. दुसरीकडे शिंदे गटाचा देखील दसरा मेळावा होतोय, आझाद मैदानावरती होतोय. तिसरा दसरा मेळावा आहे. पहिला दसरा मेळावा BKC झाला होता, दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानावरती. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी, झेंडे वगैरे लावण्यात आलेले आहेत आणि विशेषतः टीजर जो लॉन्च करण्यात आला आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय. काँग्रेससोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय आणि हिंदुत्वाचे खरे वारसदार आम्हीच आहोत अशा प्रकारचं टीजरमधून सुतोवाच करण्यात आलं. पहिली गोष्ट, हिंदुत्व तर आम्हाला शिकवण्याची ह्या कोणा लोकांना गरज नाही आहे. त्यांची भूमिका काय आहेत काय नाही मी बोलायची गरज नाही. आता काल मदरसेच्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतला, मस्जिदच्या बाबतीत जे शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीत निर्णय घेतला, का पंडितांच्या बाबतीत घेतलं नाही, का शीख समुदायाच्या बाबतीत घेतलं नाही. पण हे स्वागतार्ह आहे. पण हेच जर आम्ही केलं असतं तर मग त्यांनी सांगितलं बघा तुम्ही हिंदुत्वाच्या विरुद्ध आहात, फक्त एकच समाजाला हे करतायत, मग वोट जिहादची चर्चा झाली असती. मग आता हे काय सांगण्याचा हेतू असंच आहे की आम्ही आमची स्पष्ट हिंदुत्वाची लाईन भूमिका आम्ही ठरवलेली आहे. ह्यांचं हिंदुत्व यांनी स्पष्ट करावं ना. एका बाजूला मतं मागताना तुम्ही सॉफ्ट हिंदुत्व ठेवणार, दुसऱ्या बाजूला तुम्ही सांगणार की बा नाही आम्ही ही लाईन घेतलेली आहेत. त्यांच्याच घटकातला असलेला पक्ष मग देशामध्ये आणि विशेषतः राज्यामध्ये सांगतोय की बा नाही आम्ही ही सेक्युलर लाईन सोडणार नाही. आणि मग कोणीतरी हिंदू धर्माच्याबद्दल फार कौतुक करत असताना, इतर धर्मांच्याबद्दल द्वेष निर्माण करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं की आवरा यांना. मग हे कुठचं आहे?
म्हणजे तुमची दुपट्टी भूमिका सरकार म्हणून, पक्ष म्हणून घेऊन तुम्ही काय केलेलं आहे, हिंदुत्व फसवण्याचं कधी राहिलेलं नाही आहे, पाठून खंजीर खुपसण्याचं तर कधीच राहिलं नाही आहे. हे लोकांना माहीतच आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की लोकसभेमध्ये ह्यांच्या नेतृत्वाच्या अंतर्गत असलेली महायुती ह्यांचा पराभव झालेला आहे. तीच पुनरावृत्ती मला असं वाटते विधानसभेला होईल. दुसरीकडे आज सकाळी राज ठाकरेंनी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राशी संवाद साधला, पॉडकास्टच्या माध्यमातून काही मिनिटं त्यांनी संवाद साधला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण आजच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटतोय, परंतु आपला महाराष्ट्र जे आहे ते महाराष्ट्राचं खरं सोनं आहे ते दुसरेच लुटून चाललेत, असं त्यांचं म्हणणं आहे. चला, आता ऑनलाईनवरती बोलल्यानंतर पण कोणाची तक्रार नाही आहे ही एक आज शिक्कामोर्तब झाली. अर्थात आता काय कोविड नाही आहे, पण काही वेळी ज्यावेळी आम्ही ऑनलाईन काहीतरी बोललो तर लगेच लोकांना असं वाटायचं की हे घरी बसूनच पक्ष चालवत आहेत किंवा सरकार चालवत आहेत. असो, एक गोष्ट नक्की आहे की जर आज त्यांची ही जर भूमिका असेल मग त्यांना हातभार कोणी लावला हाही प्रश्न होतो ना. काल परवापर्यंत तुम्ही त्यांच्याविरुद्ध टीका करत होता, काल परवापर्यंत तुम्ही त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. आज स्वतंत्र राहण्याचा बुरखा घालून अप्रत्यक्ष त्या सर्वांची मदत घेण्याचं काम तुम्ही करताय आणि मग तुम्ही लोकांसमोर येऊन सांगतायत की महाराष्ट्र लुटलं जात आहे. मग हे लुटण्याचं काम होत असताना तुम्ही त्यांना थांबवण्याची जी जबाबदारी एक राजकीय पक्ष म्हणून एक आणि नेता या नात्याने किती घेतली, काय तुम्ही करू शकलात, का तुम्ही ते थांबवू शकला नाही, काय झालं तुमच्या आंदोलनाचे, काय झालं तुमच्या त्या भूमिकेची, हा प्रश्न सर्वसामान्य मतदार आणि महाराष्ट्रातली तमाम जनता ही विचारते. आणि ही काय छोटी गोष्ट नाही आहे. ज्यावेळी या राज्याचा, देशाचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तर ह्याही देखील गोष्टी काळ्या अक्षरावरती लिहिलं जाणार आहेत. तर हे जे नाट्यक्रम जे 5 वर्षामध्ये झालं ह्याला कोणी जबाबदार होते, कोणी केलं, का केलं, नाही केलं, कोणाचे काय उणीवा होते, या सर्वांचं ज्यावेळी विश्लेषण होईल त्यावेळी दुर्दैवाने एक पान कदाचित त्यांच्याही बाबतीत लिहिलं जाईल का असं संभ्रम त्यांच्या त्या भूमिकेतून दिसतोय. तुम्हाला का असं वाटतंय की त्या ज्या पद्धतीने राजकारण बिघडलं असं म्हटलं जातंय त्यांच्याकडून, विशेषतः 2.5 आणि गेल्या 5 वर्षामध्ये हे राजकारण महाराष्ट्रातलं बिघडलंय असं त्यांनी म्हटलेलं आहे, पण तुम्ही असं म्हणताय की त्यांच्याबद्दल देखील पान लिहिलं जाऊ शकतं का असं तुम्ही? त्याला कारण असं आहे की तुम्हीच त्यांना साथ देण्याचा काम निर्णय घेतला, तुम्हीच त्यांचं कौतुक केलं. एक काळ होता का तुम्ही त्याला फार विरोध करण्याची भूमिका घेतली. कालपर्यंत तुम्ही बोलत होता का नाही देशामध्ये ही लोकं जी आहेत, मग तुम्ही आज जर देशामध्ये त्यांना पाठिंबा देण्याचं काम केलं आणि तुमच्या डोळे अख्खत हे राज्यातले सर्व उद्योग चाललेले आहेत. किती वेळा तुम्ही दिल्लीमध्ये गेलात, किती वेळा तुम्ही त्यांना जाऊन रोखण्याचा प्रयत्न केला, का तरुण बेरोजगारांचा रोजगार तुम्ही तिकडे घेऊन जाण्याचं काम केलं. आणि आजही ज्या योजना आहेत ज्याच्यावरती तुम्ही टीका करतात, ज्यात महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही डबकाईत येऊ शकते, तर मग ह्या गोष्टी तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय आणि मग फक्त तुम्ही असं सांगाल की मला सत्ता द्या तर मी दुरुस्त करेन, हे कितपर्यंत आहेत. यासाठी मला आनंद झाला असता की त्यांनी फार टोकाची भूमिका घेतली असती, पक्ष म्हणून घेऊन त्यांनी आवाज उठवण्याचं काम वारंवार केलं असतं तर कदाचित मी म्हटल्याप्रमाणे एका वेगळ्या अर्थाने पण देखील त्यांचा इतिहासामध्ये नाव लिहिता झालं असता. पण दुर्दैवाने ते झालेलं नाही आहे. आणि जो विश्वासार्थी जे आपल्याला मतदारांच्याकडे जात असताना जे पाहिजे तो कितपर्यंत अशा या भूमिकेमुळे टिकेल हा संभ्रम आहेतच. त्यांनी असं देखील म्हटलंय, मी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र साकारण्याचं स्वप्न पाहतोय, त्याची संधी मला मिळू दे यावेळेस तरी, असं देखील त्यांनी म्हटलंय दसऱ्याच्या संबोधन करतात. बघा, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला प्रत्येक आयत्या त्या जाग्यावरती पण देखील काम करण्याचं काम करता येते. राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या घरापर्यंत येतात, 2-2 उपमुख्यमंत्री तुम्हाला भेटतात, तुम्ही सत्तेतले अप्रत्यक्ष जरी सहभागी नसलात तरी देखील तुम्ही असं लोकांसमोर भासवतात की बाबा आम्ही बोललो तर त्या याला काहीतरी वजन आहे. मग तुम्ही आज या गोष्टी पण त्यांच्या माध्यमातून करू शकला असता ना. देशामध्ये तुम्ही लोकसभेमध्ये त्यांना पाठिंबा देऊन तुम्ही ठीक आहे, त्याचा काय फार परिणाम झाला नसेल महाराष्ट्रात, पण तुम्ही ज्या अर्थी एक घटक पक्ष म्हणून घेऊन भूमिका मांडता, आज का नाही या महाराष्ट्रासाठी जाऊन तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, ह्या प्रश्नाच्या बाबतीत जाऊन त्यांना जाब विचारण्याचं काम केलं, का नाही जाऊन त्यांच्याशी बोललात की बने हे आमच्या राज्यात हे सर्व चाललं आहे, हे थांबलं पाहिजे. आता तुम्ही वेगळी भूमिका घेताय विधानसभेला आणि मग तुम्ही सांगता माझ्या हातात द्या मीच करीन. असं प्रयोग या अगोदर देखील नाशिकमध्ये झालं ना. या अगोदर देखील ज्या ज्या भागामध्ये लोकांनीच तुम्हाला 12-13 आमदारांच्या माध्यमातून सत्ता दिल्यानंतर पण त्या आमदारांनी आपापल्या भागामध्ये काय केलं किंवा त्या आमदारांच्या जीवावरती आपण पक्ष म्हणून या राज्यासाठी काय करू शकलो, हा देखील प्रश्न पुढच्या काळामध्ये विचारला जाईल.
एक शेवटचा प्रश्न, रामदास कदम असं म्हणतायत की सुरुवातीला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे संबोधित करत होते, आता उद्धव ठाकरे करतायत, परंतु उद्धव ठाकरेंना एका ग्रामपंचायतीचा देखील अनुभव नाही, ग्रामपंचायत निवडणुकीचा देखील अनुभव नाही, असं उद्धव ठाकरेंवरती टीका करतायत. त्यांच्या स्वअक्षरीने AB फॉर्म घेऊन जे निवडून आलेले आहेत, त्यांच्या व्यासपीठावरूनच त्यांच्या हाताखाली ज्यांनी विरोधी पक्ष नेते नात्याने काम केलेले आहेत किंवा एक नेते नात्याने काम केलेलं आहे, आज ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटते अशा लोकांच्या बोलण्यावरून काही फरक पडणार नाही. आज हे नेतृत्व निव्वळ मुंबई आणि राज्यापुरता मर्यादित न राहिलेले आहे. देशाच्या कुठच्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही गेलात, उद्धव बाळासाहेब ठाकरे कोण असं एकही गावातला माणूस न ओळखणारा असा राहिलेला नाही आहे. एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांची जी भूमिका आलेली आहे, मला असं वाटते बाळासाहेबांची तर तुलना होणारच नाही, परंतु त्यांच्या विचाराने ही भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतल्यामुळेच एक संघर्ष योद्धा म्हणून घेऊन निश्चितपणे त्यांची ख्याती ही वाढत चाललेली आहे. आणि अनेक संकट, अनेक अडचणी निर्माण करून पण हा नेतृत्व उभा राहू शकतो, ताकदीने उभा राहू शकतो आणि लढू शकतो आणि पळवाट करणार नाही. ही जी त्यांच्यातली जी एक ताटर भूमिका जी त्यांनी घेतलेली आहे, त्यांचा एक जो इमेज तयार झालेली आहे, ते मला असं वाटते निश्चितपणे देशामध्ये हा लौकिक मिळवल्याशिवाय राहणार नाही. वारंवार रामदास कदम यांच्याकडून उद्धव ठाकरेंवरती, आदित्य ठाकरेंवरती आणि विशेषतः नेत्यांवरती, शिवसेनेवरती टीका केली जाते रामदास कदमांकडून. त्यांची किती दखल घ्यायची हा पक्षाच्या स्तरावरती पण देखील हा आम्हाला प्रश्न आहे ना. त्याला कारण असं आहे की ते नेहमीच टीका करत असतात, सत्ताधाऱ्यांवरती पण टीका करत असतात, स्वतःच्या मंत्र्यांवरती टीका करत असतात, स्वतःच्या नेत्यांवरती टीका करत असतात. आता काहींचं समाधानच होत नसेल तर त्याला काय आपण करायचं. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की शिवसेनेचा दसरा मेळावा जो आहे तो शिवाजी पार्कवरती होतोय, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा जो आहे तो आझाद मैदानावरती होतो. आणि या संपूर्ण विषयांवरती सविस्तर बातचीत जी आहे ते सचिन भाऊ अय्यर यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.